शेतकरी मित्रांनो नमस्कार। आपली कपाशी 30 दिवसाची झाल्यावर फवारणीमध्ये आपण कोणते औषधी वापरून फवारणी ही करावी आणि ती कशासाठी करावी याच्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। 30 दिवसाची कपाशी असल्यावर मावा तुडतुड्यासाठी आपल्याला एक कीटकनाशक वापरायचं आहे। यामध्ये तुम्ही मोनो, रोगर किंवा थायमेथॉक्झोन या 3 पैकी एक कीटकनाशक वापरू शकता। त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला टॉनिक वापरायचं आहे। मी तुम्हाला 3 प्रकारचे टॉनिक सांगतो। तुम्ही ऑक्सिजन घेतलं तर 50 मिली घेऊ शकता, त्यानंतर तुम्ही बायोटाइक्स घेतलं तर 40 मिली, त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये ॲम्बिशन भेटलं तर 40 मिली। या 3 पैकी एक तुम्ही टॉनिक आपल्या कपाशीचा फुटवा चांगला होण्यासाठी, कपाशी हिरवीगार राहण्यासाठी, वाढ होण्यासाठी आपल्याला यापैकी एक टॉनिक घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही खत टाकता, परंतु ते खत आपल्या पिकाला उपलब्ध होण्यासाठी 25 ते 30 दिवस लागतं। मग तोपर्यंत नत्रस पुरत पालास आपल्याला फवारणीमधून द्यायचं आहे। तर मग तुम्ही याच्यामध्ये काय करायचं, 3-19-19 आपल्याला हे घेऊन 100 ग्रॅम घ्यायचं 15 लिटर पाण्यासाठी आणि एकत्रित सगळं मिश्रण करून आपल्या कपाशीवर 30 दिवसाची असताना ही फवारणी करायची। ही फवारणी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे, त्यामुळे तुम्ही आपली कपाशी 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान ही फवारणी करायला विसरू नका। धन्यवाद।